नमस्कार मित्रांनो, मी महेश आरबावे @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही गडिंग्लज बस स्टँडपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा आहे आणि या सोहळ्याचं आम्ही या ठिकाणी चित्रीकरण करणार आहोत। हा हैदराबाद बांदा नॅशनल हायवे आहे आणि पूर्वेकडे जाणारा जो रस्ता आहे हा गडिंग्लज शहराकडे जातो आणि पश्चिमेकडे जाणारा जो रस्ता आहे तो आजऱ्याकडे जातो आणि या ठिकाणी समोरून जाणारा हा रस्ता जो आहे हा अर्बन कॉलनी राधाकृष्ण मंदिराकडे जातो। आजरा रोडवर असलेलं अर्बन कॉलनी येथील हे राधाकृष्ण मंदिर आहे। आपल्याला मंदिराच्या शिखराचं दर्शन होत आहे। मित्रांनो, हे मंदिर आणि हा मंदिराचा परिसर आहे। असलेला हा बगीचा आहे। या बगीच्यामध्ये लॉन आहे, त्याचबरोबर झाडांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करण्यात आलेलं आहे आणि लहान मुलांचं मनोरंजन होण्यासाठी यासाठी त्यांच्या खेळण्या ठेवण्यात आलेल्या आहेत। मंदिरासमोर आपल्याला संस्कृतीचं प्रतीक असलेलं एक भागवत धर्माची पताका या ठिकाणी आपल्याला दिसून येते। मंदिराचा हा दर्शनी भाग आहे आणि मी आता या मंदिरामध्ये प्रवेश करत आहे। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कासवचं दर्शन होत आहे। निमित्त सुंदर असा हा गालीचा अंतरण्यात आलेला आहे। निमित्त या मंदिराची सजावट अशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे। समोरच्या बाजूला या विद्युत माळा यांचं झालर हे आपण या ठिकाणी पाहतात। आणि मंदिराच्या गर्भगृहाला अशा पद्धतीनं सजावट करण्यात आलेला आहे। समोरच्या बाजूला आपल्याला गणपतीचं दर्शन होत आहे। निमित्त या भगवा पताका या लावण्यात आलेल्या आपण या ठिकाणी पाहतात। मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करत आहे। कृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्त या ठिकाणी राधाकृष्ण या मूर्त्यांना आकर्षकरित्या सजावट करण्यात आलेला आहे। या मूर्तीच्या मागे आपल्याला प्रभाव दिसते। प्रभावळावर वरच्या बाजूला कीर्तिमुख आहे आणि त्याचबरोबर सुंदर नक्षीकाम या प्रभावाचं करण्यात आलेलं आहे आणि या प्रभावाला 2 द्वारपालक देखील आहेत। जय आणि विजय असे हे 2 द्वारपालक या प्रभावात आपल्याला दिसून येतात। आणि उत्सवानिमित्त अतिशय सुंदररित्या या गर्भगृहाचं या ठिकाणी आकर्षकरित्या सजावट करण्यात आलेलं आपण या ठिकाणी पाहतात। राधाकृष्णाचं सुंदर असं दर्शन आपल्याला होत आहे। गर्भगृह हा अशा पद्धतीचा आहे। निमित्त सुंदर अशी ही रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त या ठिकाणी देणगीसाठीचं एक काउंटर लावण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला देणगीच्या पावत्या दिसतात, त्याचबरोबर QR कोड वर देखील देणगी स्वीकारली जात आहे। राधाकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री जितेंद्र नाईक या ठिकाणी आहेत आणि त्यांनी मला या मंदिराविषयी माहिती दिली। 1990 साली
अर्बन बँक कॉलनीतील सर्वांनी एकत्र येऊन ह्या मंदिराची स्थापना केली। आज जवळजवळ 35 वर्ष मंदिराला झालेली आहेत, 35 वर्ष आहे। सगळ्यांच्या योगदानातून हे काम झालेलं आहे, कॉलनीतल्या योगदानातून। आणि हे मंदिर बरोबर सकाळी 7 वाजता उघडलं जातं आणि रात्री 10 वाजता बंद केलं जातं। मंदिराच्या स्थापनेपासून गोकुळाष्टमी दिवशी हा इथे खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो। या परिसरातील हे एकमेव राधाकृष्णाचं मंदिर आहे। गडिंग्लज शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात पण राधाकृष्णाचं मंदिर नाही आहे। अष्टमी दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून भजनाचे कार्यक्रम चालू होतात आणि 12 वाजता कृष्ण जन्म होतो। कृष्णाला इथे पाळण्यात घातलं जातं, पाळणा म्हटला जातो आणि कृष्ण जन्म झाल्यानंतर 12:30 वाजता दहीहंडीचा कार्यक्रम मंदिराच्या समोर होतो। रात्री दहीहंडी होणारा पण हे एकमेव असं मंदिर आहे। दुसऱ्या दिवशी अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी नवमी दिवशी इथे संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो दरवर्षी आणि असंख्य भाविक कृष्ण भक्त येथे प्रसादाचा आस्वाद घेतात। प्रत्येक शनिवारी भागवत पुराण सुरू आहे। तसेच आनंदी कट्टा ग्रुपमार्फत रोज भजन व हनुमान चालीसा म्हटली जाते। या मंदिराच्या स्थापनेपासून अखंडित राधाकृष्णाची सेवा करणारे हे शिवाजी शेट्टे विनामोबदला निस्वार्थपणे सेवा करणारी ही व्यक्ती आहे। नेताजी पालकर व्यायामशाळेच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी दहीहंडी उत्सवाचा हा कार्यक्रम ते स्वतः येऊनच हंडी बांधून या हंडीचा या ठिकाणी शुभारंभ करत असतात आणि पुढे हे आपल्या नवीन हंडी फोडण्याच्या कार्यक्रमाला जात असतात। ही अखंडित सेवा त्यांची आज सगळ्यात सुरू आहे। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमः।
मित्रांनो, आता या ठिकाणी कृष्ण जन्म सोहळा सुरू आहे. सर्वजण श्रीकृष्णाचा पाळणा म्हणत आहेत. जन्म सोहळ्यानंतर महामंगल आरती होत आहे. जय देव जय शिवशंकर त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं ममेव देव महेन माता मंत्रिदेव गुरुकरावा गुरुसवा. नेताजी पालकर व्यायामशाळेच्या वतीनं आता या ठिकाणी दहीहंडी उत्सव होणार आहे. और किशन करेगा की नेताजी पालकर व्यायामशाळेचा जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाची तयारी आता या ठिकाणी सुरू आहे. कृष्ण जन्माष्टमी निमित्त सत्यनारायणाची पूजा आणि त्याचबरोबर या ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू आहे. आता महामंगल आरती या ठिकाणी होत आहे.
भात, आमटी, खीर आणि भाजी असा प्रसाद तयार झालेला आहे. राधाकृष्ण मंडळाचे तरुण कार्यकर्ते प्रसाद वाटप करत आहेत. प्रसाद घेण्यासाठी असंख्य भाविक भक्तांची या ठिकाणी आता गर्दी झालेली आहे. राधाकृष्णाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची या ठिकाणी गर्दी होत आहे. तर मित्रांनो, राधाकृष्ण मंदिर अर्बन कॉलनी गडिंग्लज येथील हा महाप्रसादाचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने संपन्न झाला. यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.